नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण पहिले भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भूमितीतील आणखी काही मूलभूत संबोध अभ्यासणार आहोत. सुरुवातीला पाहूया रेषाखंड, लाईन सेगमेंट. इथे एक रेषाखंडाची आकृती दाखवलेली आहे. हा रेख AB आहे किंवा याचं वाचन रेख BA असं पण करतात. रेषाखंडावरती सुद्धा अनंत बिंदू आहेत, म्हणजे रेषाखंड हा अनंत बिंदूंचा संच असतोच. मग याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की बिंदू A, बिंदू B आणि या दोन बिंदूंच्या दरम्यानचे सर्व बिंदू यांचा संयोग संच म्हणजे रेषाखंड AB होय. म्हणजे इथे बिंदू A पण, बिंदू B पण आणि A आणि B च्या दरम्यान असणारे हे असे अनंत बिंदू आहेत. या सर्वांचा जो संयोग संच आहे याला म्हणतात रेख AB किंवा रेख BA. रेषाखंड AB लाच थोडक्यात रेख AB असेही लिहितात किंवा असेही वाचन करतात. बिंदू A व बिंदू B हे रेख AB चे अंत्यबिंदू आहेत. म्हणजे बिंदू B आणि बिंदू A हे दोन्ही या रेख AB चे अंत्यबिंदू आहेत. आणि रेषाखंडाच्या अंत्यबिंदूमधील अंतरालाच त्या रेषाखंडाची लांबी म्हणतात. ती लांबी आपण लेंथ AB किंवा लेंथ BA अशी चिन्हामध्ये लिहू शकतो. या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजेच या रेषाखंडाची लांबी होय. म्हणजेच आपल्याला असंही लिहिता येईल की लेंथ AB बरोबर डिस्टन्स AB बरोबर AB. नुसतं जेव्हा AB लिहितो तेव्हा त्याचाही अर्थ लांबी असाही होतो किंवा दोन बिंदूंमधील अंतर असाही होतो. म्हणजे लेंथ AB लिहिलं काय, डिस्टन्स AB लिहिलं काय आणि फक्त AB लिहिलं काय, या तिघांचा अर्थ एकच आहे, म्हणजेच या रेषाखंडाची लांबी किंवा या दोन बिंदूंमधील अंतर. लेट अस सी लाईन सेगमेंट. हियर इज अ figure of line segment AB. The definition of a line segment is the union set of points A and B and all points between A and B is called segment AB. Means here is point A, here is point B and all the points between A and B. So there are infinite points between A and B. So the union set of all these points means the union of point A, point B and all the infinite points between A and B is called line segment AB. The segment AB is written as seg AB. In short we can write as seg AB. But pronunciation is segment AB. Point A and point B are called the end points of segment AB. Here are the end points of segment AB. Here is point A and point B. These 2 points are the end points of this segment AB, and we can read this segment as segment AB or segment BA. The distance between the end points of segment is called the length of segment, and we can write the length as length AB is equal to length BA or distance AB is equal to AB. We can write length AB and length BA both are same because the segment is same. So we can write the length of this segment AB as length AB or distance AB or only AB. So in this way we can write the length of segment AB or distance between the points AB or simply AB. So in this way we can write the distance between these 2 points. So line segment is a set of infinite points. आता किरण म्हणजे काय ते समजावून घेऊया.
इथे किरण AB ची आकृती काढलेली आहे. इथे बिंदू A पासून हा किरण निघालेला आहे आणि या बाजूला बाणाचं टोक दिसतंय. बाणाचं टोक जिकडे असतं त्या बाजूला तो किरण आपल्याला पाहिजे तितका लांब वाढवता येतो, म्हणजे त्या दिशेला तो किरण अमर्याद असतो. बिंदू A ला म्हणतात या किरणाचा आरंभ बिंदू. मग या किरण AB ची व्याख्या आपल्याला अशी करता येईल की समजा A व B हे दोन भिन्न बिंदू आहेत. इथे A आणि B हे दोन भिन्न बिंदू दिसत आहेत. रेख AB वरील म्हणजे A पासून B पर्यंतचा हा जो सर्व अनंत बिंदूंचा संच दिसतोय हा आहे रेख AB. मग रेख AB वरील सर्व बिंदू घ्यायचे आहेत आणि A', B', P असे सर्व P बिंदू या सगळ्यांचा संयोग संच म्हणजे किरण AB होय. म्हणजे रेख AB वरचे सर्व बिंदू आणि A', B', P होतील असे या B च्या पुढे A', B', P अशी दरम्यान असणारे असे अनंत बिंदू आहेत. म्हणजे हे सुद्धा सर्व पुढचे बिंदू हे किरण AB चेच बिंदू आहेत. म्हणजे किरण AB वरती रेख AB चेही बिंदू आहेत आणि रेख AB च्या पुढे A', B', होतील असे जे अनंत बिंदू आहेत हे सुद्धा किरण AB चेच बिंदू आहेत. म्हणून आपण इथे या दोनही बिंदू संचांचा संयोग संच असा उल्लेख इथे केलेला आहे. म्हणून रेख AB चे सर्व बिंदू आणि हे पुढचे जे बिंदू आहेत यांचं वर्णन आपण असं केलेलं आहे की A', B', होतील असे सर्व बिंदू, कारण असेही अनंत बिंदू इथे आहेत. या दोघांचा संयोग संच म्हणजेच हा किरण AB होय. आणि इथे बिंदू A ला किरण AB चा आरंभ बिंदू म्हणतात. Let us learn the topic ray. The ray AB, we have to define ray AB here, and the figure of ray AB is given here. Suppose A and B are the two distinct points. Here point A and point B are the two distinct points. The union of set of all points on segment AB, here is segment AB. So all these points, so there are infinite points on this segment AB. So we have to take the union of all the points on segment AB and the points P such that A', B', so A', B', means all points P such that A', B', is the betweenness. So the union of all these points is called ray AB, and point A is called the end point or the origin of this ray AB. We can extend this ray AB towards this arrow further, so we can say that the ray is also the set of infinite points. आता आपण एकरूप रेषाखंड म्हणजेच कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स म्हणजे काय ते पाहूया. इथे दोन रेषाखंडांची आकृती काढलेली आहे. रेख AB ची लांबी आहे 4 सेंटीमीटर आणि रेख PQ हा दुसरा रेषाखंड आहे त्याची लांबी 4 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे. मग जेव्हा रेषाखंडांची लांबी समान असते तेव्हा ते रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात. मग तीच व्याख्या आपण इथे केलेली आहे. जर दिलेल्या रेषाखंडांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप असतात. म्हणजेच जर लेंथ AB बरोबर लेंथ PQ, इथे लेंथचा अर्थ आहे लांबी, म्हणजे AB रेषाखंडाची लांबी आणि PQ रेषाखंडाची लांबी समान आहे तर रेख AB एकरूप रेख PQ असे म्हणतात. If the length of two segments is equal, then the two segments are congruent. Here the length AB is 4 centimeter, length PQ is also 4 centimeter. So we can say that length AB is equal to length PQ, then segment AB congruent segment PQ. So the definition of congruent segments is, if the length of two segments is equal, then the two segments are congruent. आता रेषाखंडाच्या
एकरूपतेचे गुणधर्म पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स. रेषाखंडाच्या एकरूपतेचे 3 गुणधर्म आहेत: परावर्तनता, सममितता आणि संक्रामकता. परावर्तनता म्हणजे प्रत्येक रेषाखंड स्वतःशी एकरूप असतो, म्हणजेच रेख AB एकरूप रेख AB. सममितता, सिमेट्री. जर 2 रेषाखंड असतील आणि जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतोच. हेच आपण चिन्हात असं लिहू शकतो. जर रेख AB एकरूप रेख PQ असेल तर रेख PQ एकरूप रेख AB असतो. म्हणजे इथे AB आणि PQ ची जर लांबी समान आहे असा अर्थ आहे. जर हे एकरूप आहेत, एकरूप म्हणजेच त्यांची लांबी समान. आत्ताच आपण पाहिलं एकरूपता म्हणजे काय. म्हणजे AB आणि PQ जर एकरूप रेषाखंड आहेत म्हणजेच या दोन्ही रेषाखंडांची लांबी समान आहे. मग जर AB आणि PQ ची लांबी समान आहे तर PQ आणि AB ची पण लांबी समान असतेच. म्हणजे पहिला रेषाखंड जर दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर दुसरा रेषाखंड पहिल्या रेषाखंडाशी एकरूप असतोच. तेच आपण इथे चिन्हात लिहिलंय. रेख AB एकरूप रेख PQ असेल तर रेख PQ एकरूप रेख AB असतोच. तिसरा गुणधर्म आहे संक्रामकता. म्हणजे इथे 3 रेषाखंड जर दिले असतील आणि जर पहिला रेषाखंड हा दुसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल आणि दुसरा रेषाखंड जर तिसऱ्या रेषाखंडाशी एकरूप असेल तर पहिला आणि तिसरा रेषाखंड पण एकरूप असतोच. म्हणजे इथे 3ही दिलेले रेषाखंड एकरूप आहेत. म्हणजे दिलेल्या 3ही रेषाखंडांची लांबी समान आहे. म्हणजेच इथे पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप आहे, दुसरा तिसऱ्याशी एकरूप आहे. म्हणजेच पहिला आणि तिसरा पण एकरूप असतात. हेच आपण चिन्हात असं लिहितो. जर रेख AB एकरूप रेख PQ आणि रेख PQ एकरूप रेख XY असेल तर रेख AB हा तिसऱ्या रेषाखंडाशी म्हणजेच रेख XY शी सुद्धा एकरूप असतोच. Let us learn properties of congruent segments. First property is reflexivity, second is symmetry, and third is transitivity. So let us learn first reflexivity. Every segment is congruent to itself. Means we can write segment AB congruent segment AB. Second, symmetry. Here the 2 line segments are given and both the line segments have same length, means their lengths are equal. Then we say that if segment AB is congruent to segment PQ, then segment PQ is congruent to segment AB. Means first segment is congruent to second segment, then second segment is also congruent to first segment. Third, transitivity. Here the 3 line segments are given and all the 3 segments have same length, means their lengths are equal. Now here, if first segment is congruent to second segment and second segment is congruent to third segment, then first segment and third segment are also congruent. We can write symbolically as if segment AB is congruent to segment PQ and segment PQ congruent to segment XY, then segment AB congruent to segment XY. Here the 3 line segments are given. First is segment AB, second segment is PQ, and third segment is XY. So first segment is congruent to second. It means that the length of first and second are equal. The second segment is congruent to third, means the length of PQ and XY are also congruent. So length of first and second segments are congruent, equal. The lengths are equal. The lengths of second and third segments are also equal. So we can say that the length of first and third segment is also equal. It means that all the 3 segments are congruent. So this property is known as transitivity. आता पाहूया रेषाखंडाचा मध्यबिंदू म्हणजे काय. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. इथे रेषाखंड AB ची आकृती दाखवलेली आहे. या रेषाखंड AB चा बिंदू M हा मध्यबिंदू आहे कारण इथे A' M' B आहे.
ए डॅश एम डॅश बी चा अर्थ आहे की ए एम बी हे तीनही बिंदू एका रेषेवर आहेत आणि एम हा बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती अजून दिलेली आहे की रेख ए एम व रेख एम बी एकरूप आहेत, इथे सारख्या खुणा केलेल्या आहेत. सारख्या खुणांचा अर्थ असतो त्यांची लांबी समान आहे. म्हणजे इथे रेख ए एम आणि रेख एम बी या दोघांची लांबी समान आहे. लेंथ ए एम आणि लेंथ एम बी सारखे आहेत. मग इथे आपण बिंदू एम ला रेख ए बी चा मध्यबिंदू म्हणू शकतो, कारण व्याख्या अशी आहे, जर ए डॅश एम डॅश बी म्हणजे तीनही बिंदू एका रेषेवर आहेत आणि एम हा बिंदू ए आणि बी यांच्या दरम्यान आहे आणि रेख ए एम एकरूप रेख एम बी आहे, म्हणजे एम आणि एम बी ची लांबी समान आहे, तर आपण बिंदू एम ला रेख ए बी चा मध्यबिंदू आहे असे म्हणू शकतो. आणि प्रत्येक रेषाखंडाला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. मिड पॉइंट ऑफ अ सेगमेंट. In this figure, point M is a midpoint of segment AB if M is between point A and B, means A dash M dash B, and length AM is equal to length MB. Then we say that M is a midpoint of segment AB. Means we can define the midpoint of a segment as if A dash M dash B and segment AM congruent segment MB. Here segment AM and segment MB are congruent, means their lengths are equal. Then M is called midpoint of segment AB. Every segment has one and only one midpoint. So here point M is the one and only one midpoint of this segment AB. आता आपण इथे या आकृतीवरूनच एक छोटंसं उदाहरण समजावून घेऊया. मध्यबिंदू म्हणजे नेमकं काय. इथे जर रेख एबी ची लांबी 8 सेंटीमीटर असेल तर आपल्याला सांगता येईल की एएम आणि एमबी हे दोनही समान मापाचे होतील, कारण एम हा मध्यबिंदू असेल आणि जर एबी ची लांबी 8 सेंटीमीटर असेल तर एएम 4 सेंटीमीटर होईल आणि एमबी सुद्धा 4 सेंटीमीटर होईल. म्हणजेच इथे दोनही या रेषाखंडाचं दोन समान भागात विभाजन झालेलं आहे आणि ए डॅश एम डॅश बी आहे आणि एएम आणि एम बी या दोघांची लांबी समान आहे, प्रत्येकी 4-4 आहे आणि एबी ची लांबी 8 आहे. म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. इफ लेंथ एबी इज 10 सेंटीमीटर and A dash M dash B, means M is between point A and B, length AB is 10 centimeter, then AM is equal to MB, means we can say that length AM is 5 centimeter and length MB is also 5 centimeter. Then we say that point M is a midpoint of this segment AB. आता रेषाखंडाची तुलना पाहूया. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट्स. जर दोन रेषाखंड दिलेले आहेत, एक रेषाखंड एबी आहे त्याची लांबी 3 सेंटीमीटर आहे, दुसरा रेषाखंड पीक्यू त्याची लांबी 5 सेंटीमीटर आहे. म्हणजेच जर लेंथ एबी बरोबर 3 सेंटीमीटर व लेंथ पीक्यू बरोबर 5 सेंटीमीटर असेल तर आपण इथे म्हणू शकतो की रेख एबी हा लहान आहे रेख पीक्यू पेक्षा. म्हणजेच रेषाखंडांचा जो लहान मोठेपणा असतो तो त्यांच्या लांबींवर अवलंबून असतो. इथे आपण च्यापेक्षा लहान किंवा च्यापेक्षा मोठे या चिन्हांचा वापर करून किंवा बरोबर चिन्हाचा वापर करून आपण या दोन रेषाखंडांची तुलना करू शकतो. इथे पहिल्या रेषाखंडाची लांबी 3 आहे आणि दुसऱ्या रेषाखंडाची लांबी 5 आहे. म्हणजे इथे पहिला रेषाखंड एबी हा लहान आहे दुसऱ्या रेषाखंड पीक्यू पेक्षा. तेच आपण इथे चिन्हात लिहिलेलं आहे. मग इथे जर दोन्ही रेषाखंड समान असतील, त्यांची लांबी समान असेल तर आपण इथे बरोबरचं चिन्ह लिहू शकतो. किंवा जर पहिला रेषाखंड मोठा असेल तर इथे च्यापेक्षा मोठेचं चिन्ह आपल्याला देता येईल. म्हणजे रेषाखंडांचा लहान मोठेपणा कसा आहे त्यावरून आपण त्यांच्या मध्ये चिन्ह लिहू शकतो. किंवा दोन्ही रेषाखंडांची लांबी जर समान असेल तर आपण समानतेचं चिन्ह त्यांच्यामध्ये ठेवू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला तुलना
हा अतिशय सोपा भाग आहे. रेषाखंडाचा लहान मोठेपणा हा त्यांच्या लांबींवर अवलंबून असतो. Here the two segments are drawn. Length AB is of 3 cm and length PQ is 5 cm. So here the length AB is 3 cm and length PQ is 5 cm. Then the length of AB is less than the length of PQ. So we can write as segment AB less than segment PQ. If both the segments have same length, so then we can write length AB is equal to length PQ, means segment AB is congruent to segment PQ. If length AB is greater than length PQ, so symbolically we can write here the greater than sign. So the comparison of segments depend upon their lengths. So if the first segment is having length small and second segment have larger length, then we say that first segment is less than the second segment. So the comparison of segments depend upon their lengths. आता आपण एखाद्या बिंदूचे रेषेपासूनचे अंतर कसे ठरवतात ते पाहूया. इथे रेषा AB दाखवलेली आहे. रेषा AB च्या बाहेर एक बिंदू P आहे आणि या P पासून रेख AB वर एक लंब काढलेला आहे. इथे D जवळ काटकोन दाखवलेला आहे, म्हणजेच रेख PD हा रेषा AB वर लंब आहे. म्हणजेच मी इथे लिहितोय, जर रेख PD लंब म्हणजेच काटकोन करणारी रेषा, म्हणजे P पासून या AB ला जी रेषा आपण काढलेली आहे PD, रेख PD हा AB ला जिथे छेदतो त्याला नाव दिलेलं आहे D आणि D जवळ हा काटकोन झालेला आहे, म्हणजेच लंब आहे. रेख PD लंब रेषा AB आणि बिंदू D हा रेषा AB वर असेल तर PD च्या लांबीला, म्हणजे या लांबीला बिंदू P चे रेषा AB पासूनचे अंतर म्हणतात. आणि इथे लेंथ PD 2 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणजेच आपण इथे म्हणू शकतो की बिंदू P हा रेषा AB पासून 2 सेंटीमीटर अंतरावर आहे असं म्हणतात. Now let us learn how the distance of a point from a line is calculated or defined. Here the figure is given, line AB is given and point P is outside the line AB. I draw here perpendicular from P to the line AB and this perpendicular intersect to the line AB at point D and point D is on this line AB. Now here the distance PD is 2 centimeter. It means that this point P is at a distance of 2 centimeter from this line AB. Here if segment PD perpendicular to line AB, here PD is perpendicular means here where the intersecting point of these two segment PD and this line they intersect at 90 degree. It means that they are perpendicular to each other. So segment PD perpendicular line AB and point D lies on the line AB. Here D is on the line AB. Then length PD, length of this segment PD is called the distance of point P from this line AB. Here the distance means the length of PD is 2 centimeter. Then we say that the point P at a distance of 2 centimeter from this line AB. आता विरुद्ध किरण पाहूया, अपोजिट रेज. इथे एक रेषा दाखवलेली आहे. या रेषेवर 3 बिंदू आहेत, QAP, Q', A', P, म्हणजे तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. आता इथे बिंदू A पासून जर या दिशेला गेलो, P च्या कडेला बाजूला गेलो, तर या आकृतीचं नाव होईल किरण AP आणि इकडे आहे किरण AQ. मग इथे किरण AP आणि किरण AQ या दोन्ही किरणांचा आरंभ बिंदू A आहे, म्हणजे हा सामायिक आरंभ बिंदू आहे आणि हे दोन्ही किरणांची दिशा परस्पर विरुद्ध आहे.
आणि हे दोनही किरण एकाच रेषेवर आहेत, म्हणजे एक रेषीय आहेत, तेव्हा आपण किरण एपी आणि किरण एक्यू ला आपण विरुद्ध किरण म्हणू शकतो. इथे लिहिलंय की किरण एपी व किरण एक्यू हे विरुद्ध किरण आहेत, म्हणजे किरण एपी ची दिशा या बाजूला आहे, किरण एक्यू विरुद्ध दिशेला चाललेला आहे आणि या दोन्ही किरणांचा आरंभ बिंदू ए आहे. म्हणजेच सामायिक आरंभ बिंदू असणारे हे दोन किरण आहेत, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत आणि दोन्ही किरण हे एकरेषीय असतील तरच आपण त्या किरणांना विरुद्ध किरण म्हणू शकतो. रे AP and ray AQ. This is ray AP and this is ray AQ. Both the rays are here opposite rays because they have a common origin A and the directions are opposite. So directions are opposite to each other and also they are collinear. Both the rays are on the same line. So ray AP and ray AQ are opposite rays because they have a common origin and their directions are opposite to each other and they are collinear. Then we say that the rays are opposite rays. Now look at this figure. In this figure also ray OA and ray OB is here. And both the rays have a common origin, point O. Point O is a common origin here. But these two rays have a common origin and their directions are also different, but they are not exactly opposite to each other. So directions are not exactly opposite to each other, and also both the rays are not on the same line, means they are not collinear. So here ray OA and ray OB are not opposite rays. आता या आकृतीत पहा, इथे देखील किरण OA आणि किरण OB असे दोन किरण आहेत आणि या दोन्ही किरणांचा आरंभ बिंदू हा बिंदू O आहे. या दोघांच्या दिशा वेगवेगळ्या आहेत, परंतु परस्पर विरुद्ध दिशा नाही आहेत. आपल्याला माहिती आहे की विरुद्ध किरण असण्यासाठी त्यांच्यामध्ये सामायिक आरंभ बिंदू असायला पाहिजे आणि त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध पाहिजेत, पण इथे दिशा परस्पर विरुद्ध नाहीत. जरी त्यांच्यामध्ये सामायिक आरंभ बिंदू असला आणि हे दोनही किरण एका रेषेवर नाहीयेत, ते वेगवेगळ्या रेषांवरती आहेत, त्यामुळे हे दोनही किरण इथे विरुद्ध किरण नाहीत. म्हणजे किरण OA आणि किरण OB हे विरुद्ध किरण नाहीत.